नमस्कार मित्रांनो, आदेशी ग्राफिक्सच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्रेम्स आणि ग्रिड्सची माहिती घेणार आहोत। मागे आपण एलिमेंट्सबद्दल माहिती घेतलेली। तर बघा, एलिमेंट्सला क्लिक करताच आपल्याला इथे भरपूर ऑप्शन्स मिळत आहेत। त्यामधला आपण आज फ्रेम्स आणि ग्रिड्सची माहिती घेणार। तर खाली स्क्रोल करत गेलो तर स्टिकर्स, फोटोज, व्हिडिओज, ऑडिओज, चार्ट्स, वेगवेगळे टेबल्स आणि त्याखाली आहे फ्रेम्स। तर फ्रेम्स म्हणजे काय? तर आपल्या फोटोजना, इमेजेसना व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा आणि त्यांचं लेवल थोडं अप करण्यासाठी, त्याला अट्रॅक्टिव्हनेस आणण्यासाठी जो एक साचा दिलेला असतो त्याला आपण फ्रेम्स म्हणतो। तर त्यामध्ये विविध प्रकारचे फ्रेम्स इथे अवेलेबल आहेत। कॅनवामध्ये बघायला गेलं तर बघा, बेसिक शेप्स, फिल्म्स अँड फोटोज, डिव्हाइसेस, पेपर शेप्स, पेपरचे वेगवेगळे कटआउट्स, रेट्रो, लेटर्स, नंबर्स, ट्रेंडिंगमध्ये असणारे फ्रेम्स, असे वेगवेगळे कॅटेगरीजमध्ये इथे आपल्याला फ्रेम्स अवेलेबल आहेत। तर बेसिक्समध्ये बघायला गेलो तर जनरली जे जास्त वापरले जातात असे काही शेप्स आहेत, जसं चौकोन, त्रिकोण, वर्तुळाकार, पंचकोन, अष्टकोन, स्टार, अशी वेगवेगळी डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत, वेगवेगळे शेप्स आहेत। यांचा आपण आपल्या फोटोजना एक चांगलं लुक देण्यासाठी त्याचा वापर केला जातो। फिल्म्स आणि फोटोजमध्ये, ज्या मूवीजमध्ये जे वापरले जाणारे फिल्म स्ट्रिप्स असतात ना, चित्रफिती, त्याच्या आकाराचे सुद्धा इथे फ्रेम्स आहेत। त्यानंतर डिव्हाइसेस म्हणजे जे उपकरणं आपण वापरतो, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, जसं मोबाईल झालं, लॅपटॉप, कम्प्युटर, TV, डिजिटल वॉच, यांचे जे स्क्रीन्स असतात यावर सिम्पली एखादी इमेज आपण पुट केली, प्लेस केली तर ते एक मॉकअप म्हणून सुद्धा वापरलं जातं। पेपर कटआउट्स, फ्लावर्स। तर आपण बेसिक शेप्स बघूया। यापैकी एखादा शेप घेऊन बघू। त्याला सिम्पली मी क्लिक केलं तर तो आपल्या कॅनव्हासवर अप्लाय झाला। आता त्यामध्ये आपण एखादी इमेज टाकून बघूया की ती कशी दिसेल। तर एलिमेंट्समध्ये जाऊन मी एखादं इमेज सर्च करते। इथे मला लिहायचं आहे वुमन किंवा लेडी। तर सिम्पली मी तिथे एक लेडी लिहिलेलं आहे। फोटोजमध्ये जाऊन मला भरपूर इमेजेस तिथे मिळणार, त्यापैकी एखादं मी सिलेक्ट करणार। ही इमेज बघा। आता ही इमेज तसं तर त्याचा साईज चौकोनी आहे, ती कशी काय आपल्या फ्रेममध्ये फिट बसणार? त्याला आपण थोडं क्रॉप करून घेऊया, म्हणजे जो अनवॉन्टेड पार्ट आहे साईडचा तो थोडा आपण कट करून घेऊया। आणि त्या व्हाईट लाईन्स आहे त्यावर आपण जर क्लिक केलं, त्याला थोडं मध्ये आपण ड्रॅग केलं तर त्याची साईज ऑटोमॅटिकली कमी होते। आणि जो जितका पार्ट आपल्याला पाहिजे त्याला आपण प्लेस केलं फ्रेम्सवरती तर तो बघा ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये इन्सर्ट होऊन जातो, त्याच्यावरती सेट होऊन जातो। आता तुम्हाला जर वाटलं की ही फोटो नीट सेट झालेली नाही आहे, विजिबल पार्ट मला आणखीन थोडं फोकसमध्ये आणायचं, तर त्याला सिम्पली डबल क्लिक करायचं आणि त्याला मूव्ह करता येईल लेफ्ट अँड राईट। हे बघा, त्याचा साईज आपल्याला कमी जास्त करता येईल। आणि जोपर्यंत आपली फोटो व्यवस्थित सेट होत नाही आपण त्याला मूव्ह करू शकतो। बाहेर क्लिक केलं, आता त्याचा फ्रेमसोबत त्याचा साईज देखील आपण कमी जास्त करू शकतो। मध्ये बाहेर ड्रॅग करायचं आहे फक्त। मला समजा ही फोटो नको असेल तर याला मी डिलीट देखील करू शकते। त्यावर क्लिक केलं की डिलीटचं ऑप्शन मिळणार आणि डिलीट इमेजवर आपण क्लिक करायचं। फ्रेमसुद्धा डिलीट करू शकते। आता एखादी दुसरी फ्रेम आपण घेऊन बघूया। परत मला फ्रेम्समध्ये जायचं आहे, फ्रेम्स, आणि आपण बेसिक फ्रेम्स बघत होतो। सी ऑलवर मी क्लिक करणार। यापैकी आता आपण चौकोन घेऊन बघूया। यामध्ये परत एखादं इमेज आपण टाकून बघू। मी लिहिणार मॅन आणि फोटोजवरती आपण क्लिक करायचं। एक सिलेक्ट केलं फोटो, हा सुद्धा थोडा मोठा वाटतोय तर त्याला मी अनवॉन्टेड पार्टला क्रॉप करून टाकणार, कट करून टाकणार आणि त्याला फ्रेमवरती प्लेस केलं की तो मध्ये इन्सर्ट होऊन जाईल। त्याला आपण फोकसमध्ये आणण्यासाठी डबल क्लिक करायचं आणि फोटोला थोडं मूव्ह करून घेऊ सेंटरमध्ये त्याचा फोकस दाखवण्यासाठी। अशा प्रकारे बघा, फ्रेममध्ये आपण इमेज छान प्रकारे सेट करून त्याला एक वेगळं लुक देऊ शकतो।
आता फ्रेम्सच्या खाली इथे आपल्याला दिसतंय वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये डिव्हायसेस कशासाठी वापरलं जातं तर हे मॉकअपसाठी या फ्रेम्सचा खूप वापर होतो. म्हणजे जर एखादा प्रोडक्ट फिजिकली बनवलेला नाही आहे पण तो बनवल्यावर जर पाहायचं असेल की तो कसा दिसणार आहे आपल्या प्रॉडक्टवर, आपल्या समोरच्या एखाद्या डिव्हाइसवर, तर ते दाखवण्यासाठी इथे आपण डिव्हायसेसचा वापर करतो आणि त्याला म्हणतात मॉकअप्स. आता एखादी इमेज आपण यात टाकली तर आपल्याला असं वाटेल आता हा कम्प्युटरचा आहे डिव्हाइस, हा कम्प्युटर आहे आणि कम्प्युटरची स्क्रीन आहे. तर या फ्रेममध्ये जर मी एखादं इमेज इन्सर्ट केलं तर मला असं वाटेल की तो आपल्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरतीच आहे. तर त्याला सिम्पली बघा या इमेजला मी क्रॉप केलं आणि त्याला मध्ये इन्सर्ट केलं तर असं वाटतं की जणू काही तो कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरचाच एखादा इमेज आहे. तर हा फायदा आहे या फ्रेम्सचा, डिव्हायसेसचा. याला डिलीट देखील करता येईल. सिम्पली डिलीटवर क्लिक केलं, डिलीट इमेज केलं आणि फ्रेमसुद्धा डिलीट केली. आता आपण ग्रिड्सची माहिती घेऊया. आता फ्रेम्समध्ये काय होतं, एका वेळेला एकच इमेज आपण यूज करू शकत होतो, पण ग्रिड्समध्ये बघा एकाच वेळेला तुम्हाला मल्टिपल इमेजेस तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता. त्याची इथे भरपूर प्रकार दिलेले आहेत. कुठे 3 फोटोज, कुठे 4, कुठे 5, कुठे 2. तर ही एक फ्रेम मी सिलेक्ट केली आणि यात क्लिक केल्यावर काय झालं, त्याने अख्खा कॅनव्हस ऑक्युपाय केला. फ्रेम्समध्ये नव्हतं असं. ग्रिड्समध्ये काय होतं की तो पूर्ण कॅनव्हस तुमचा यूज करून घेणार. आता याच्या एक एक पार्टवरती आपण एक एक इमेज टाकायची. म्हणजे इथे बघा 3 इमेजेसचा एक फ्रेम मी घेतला, एक ग्रिड घेतला. त्यामध्ये मी 3 फोटो एकत्र टाकू शकतो. म्हणजे एक एक करून 3 वेगवेगळे फोटो प्लेस करू शकते. आता मी इथे सर्च करते ब्युटी सलॉन. तर ब्युटी सलॉनच्या संबंधित ते वेगवेगळे फोटोज मी सर्च करणार आणि त्यापैकी कुठलेही 3 प्रकारचे फोटो मी इथे प्लेस करून घेणार. म्हणजे तुम्हाला एकाच फ्रेममध्ये 3 वेगवेगळे पिक्चर्स एकत्र दाखवता येतील. हा दुसरा फोटो सेट केला मी. आता तिसरा जो फ्रेम आहे तो उभा आहे, त्याची जागा थोडी कमी आहे, तर आपल्याला इमेज पण तशीच लागेल. त्यामुळे ग्रिड सिलेक्ट करताना आधी अशी ग्रिड सिलेक्ट करायची की ती आपल्या फोटोला व्यवस्थित दाखवू शकेल. आता बघा हा फोटो इथे व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे मी उभी फोटो सिलेक्ट करणार आहे. मला ती सर्च करावी लागेल. आता हा फोटो बघा, याला जर का आपण थोडा साईडनी क्रॉप केलं तर तो तिथे थोडा ॲडजस्ट होऊ शकेल. प्लेस केला, तो सेट तर झाला आहे पण विजिबल नाही आहे. त्यामुळे ज्याला विजिबल करायचं त्याला मी सिम्पली डबल क्लिक करून मध्ये ओढून घेतलं आणि बाहेर क्लिक केलं. तर अशा प्रकारे बघा ग्रिड्समध्ये तुम्ही एकाच वेळेला 3 फोटोज दाखवू शकताय. कधी 4, कधी 5, आपल्या त्या ग्रिडवर डिपेंड असतं. तर आज आपण माहिती घेतली फ्रेम्स आणि ग्रिड्स या टूल्सबद्दल. आजच्या भागात एवढंच. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण कॅनव्हाच्याच ट्युटोरियलमध्ये एखाद्या नवीन टूलची माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.